रिटायर हो गया अभी, आणि वाणी रिटायर हो गया। म्हणजे लोकांना प्रश्न पडला पाहिजे, आपण रिटायर होतो त्याच्या मागचा उद्देश बघा, लोक आता पुढं काय आमचं होईल। यादव आता तुमची जबाबदारी आहे तिथे लक्ष द्यायची गोष्टी। तर या परिसरातील नागरिकांचं आपण चांगल्या प्रकारे आरोग्य राखलं, मोठमोठ्या साथी आल्या, आपल्या विभागामध्ये कमी प्रमाण झाला, ते तुम्ही सर्व जे कर्मचारी आपण काम करताय, वेळोवेळी त्या ठिकाणी औषध फवारणी, ऑर्डर मारणं, कार्यक्रमांची साफसफाई करणं, हे सगळं तुमचं काम आहे। त्या कामाच्या निमित्ताने असं म्हणजे असं कधी कामगारांचं सॅनिटरीच्या कामाचं कुठे तिकडे त्यांच्या कॅबिनला तिकडे जास्तच होत असेल, परंतु आमच्यासारखा माणूस यांनी पहिली वेळ असेल मला वाटतं निवृत्त होत असतं। म्हणजे या परिसरातील लोकांचा वाणीवर एवढं प्रेम आहे, आणि तुम्ही निवृत्त झाले तरी वेळोवेळी आमच्याकडे येत जा, आम्हाला थोडा तिथं लोकांना सांगत जा कसं काय काम करायचं आहे, आपले कर्मचारी त्यांना शिकवत जा, तुम्ही येत जा, बसत जा। निवृत्त झाले म्हणून आम्हाला एकदम सोडून जाऊ नका, येत जा कायमचं या ठिकाणी करता फिरायला। तर आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं। निवृत्त झाले ते जाऊन देवदर्शन घ्या, कधी नागपूरला जाऊन बाबासाहेबांचं याचं दर्शन घ्या, या तुम्ही चांगल्या प्रकारे आरोग्य राहू दे तुमचं, हीच परमेश्वर प्रार्थना करतो, आणि आपल्या निवृत्तीच्या चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा। त्यामुळे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समिती 3 91 मी ऑर्डर मला भेटली। 6 वर्ष मी पटेल कंपाऊंडला काम केलं, आणि 96 पासून मी कामंतर एरियामध्ये काटेकर साहेबांकडेच काम करतोय। कुठल्या गोष्टीचा मला त्रास नाही, कर्मचारी माझे व्यवस्थित काम करत होते, काटेकर साहेब माझ्या पाठीशी होते। मी मला 30 वर्ष कसे गेले हे मला माहीत बी पडले नाही, सर्विस माझी कशी गेली ती। तर 36 वर्ष मी तिकडे साहेबांकडेच काम केला, का साहेब माझ्या बरोबर होते, आणि कामाबद्दल कुठली हलगर्जीपणा केली नाही। साहेबांनी रात्री 8 वाजता फोन करावा का वसलवाड्याला कुत्रा मेला ते उचला, लगे 2 कामावर घेऊन उचलायचो। कुठे स्मशानभूमीला माहीत झाला रात्री सकाळी 6 वाजता येऊन स्मशानभूमी साफ करायचो। कुठे क्रिकेट मिळला, कुठे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असतो तर रात्री बेरात्री म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी नगरपालिका कर्मचारी म्हणून एक वेळ दिली कामाला, आणि साहेबांच्या म्हणण्यानुसार मी कुठली कंप्लेंट वाटत किंवा ऑफिसला येऊन दिली नाही। आणि कामगार मी कामगार म्हणून माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी व्यवस्थित सांभाळले, कुणाला त्रास दिला नाही, कुणाला वाईट बोललो नाही, कुणाला झगडा नाही का काय नाही। गावामध्ये एवढ्या नागरिक लोकांना बी कुणा नागरिक लोकांचा माझा एवढा संबंध का ते मला विचारतात फोन करून का तुम्ही रिटायर झाले आमचं कसं काय। तर मी बोललो साहेब आता रिटायर झालो मी, आता तरी बी तुमच्यासाठी मी येत जाल, महिन्यातून 1 चक्कर तुम्हाला वेळ देत जाल, तुम्हाला माझी सेवा देत जाईल। आम्ही ना बाबा येत असेच मी जे काम केलं तसेच तुम्ही काम करत राहा। तुमच्या आपला नगरसेवक चांगला आहे, काटेकर साहेब तुमच्या पाठीशी आहेत, असे स्वच्छ काम करत राहा, सदाशी तुमच्या पाठीशी राहतील। तुमच्या कामामध्ये योगदान द्या, कंप्लेंट जाता नाही कामा कुठं वाटातली, या हिशोबाने काम करत चांगल्या प्रकारे राहा।